नमस्कार, आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार ही चर्चा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात रंगू लागली। असं असतानाच नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि मनसेचे पदाधिकारी एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळालं। नाशिकमधील मनसेच्या राजगड कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आल्यानंतर गुरुवारी वास्तुशांती आणि सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आलं होतं। यासाठी ठाकरे गटाचे पदाधिकारी मनसे कार्यालयात आले होते। या दरम्यान ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून एक फोटो फ्रेम देखील आणण्यात आली होती। या फोटो फ्रेमवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो होते। त्या फोटो फ्रेमनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं। महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र यावं अशी भावना यावेळी शिवसेना आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली। पदाधिकारी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात आले। मी त्यांचं खूप स्वागत करतो। आणि तुम्ही जो प्रश्न विचारला, उद्धव साहेब आणि राज साहेब जर एकत्र आले तर काय होईल? 100% दोघं भावांनी जर ठरवलं एकत्र आले बरोबर ते आहे, परंतु जर ठरवलं एकत्र आले तर बाकीच्या सत्ताधाऱ्यांना कळता थोडी होईल हे जनतेच्या मनात आहे। आणि मराठी माणसाला न्याय देणारे हे दोघे बंधू आहेत, राज साहेब आहेत आणि उद्धव साहेब आहेत, पण ते दोघांनी ठरवावं। आणि आज उभटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दोघा भावांचे फोटो या ठिकाणी घेऊन आलेले आहेत। मी त्यांचं स्वागत करतो आणि याचा निश्चितपणे फायदा होईल, पण दोघांनी ठरवावं। ते दोघं ठरवतील ते आम्हाला सगळ्यांना मान्य आहे। काय नेमका यामागचा संदेश आणायचा आता त्या ठिकाणी निश्चितपणे या महाराष्ट्राच्या हिताच्या महाराष्ट्राच्या तमाम नायकांना असं वाटतं, याचबरोबर शिवसैनिक आणि मनसैनिकांना असं वाटतं की हे बंधू एकत्र यावे ही प्रामाणिक भावना आहे। परंतु तो निर्णय आदरणीय उद्धव साहेब आदरणीय राज साहेब घेतील, पण त्यांनी तो निर्णय घेतल्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राचं चित्र बदलल्याशिवाय आजपर्यंत किंवा त्यांनी इथपर्यंत कधी आलेले नाही। तर आपण बऱ्याच संस्थांच्या निवडणुका चित्र वरती आहे आणि या ठिकाणी पाटील जबाबदारी आल्यानंतर दिनकर अण्णांनी खास करून आमच्या तमाम शिवसैनिकांना म्हणजे पदाधिकाऱ्यांना केला, अनेक शिवसैनिकांनी त्यांनी फोन केला की अशा तुमच्या कार्यालयामध्ये तुम्ही आलं पाहिजे आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। त्यांनी दिलेलं निमंत्रण तुम्ही स्वीकारलं, तुम्ही आले असं तुमच्या नेत्यांनी करणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं का? आता आमच्या लेवलला तर आम्ही अपेक्षा धरतो। शेवटी निर्णय हा महाराष्ट्राचा आहे, केवळ नाशिक जिल्ह्याचा निर्णय नाही, तो संपूर्ण महाराष्ट्राचा निर्णय आणि त्यामुळे ते दोघं बंधूच त्या ठिकाणी देऊ शकतात। ते निर्णय मला वाटतं चांगल्या पद्धतीने होईल असं अपेक्षा आहे। याच दरम्यान कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मनसे नेते संदीप देशपांडे देखील उपस्थित होते। त्यांनी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीबाबत नेमकं काय भाष्य केलं ते देखील पाहुयात। युति होने वाली इलेक्शन को लेके तो साथ में आने वाले उद्धव साहब ठाकरे और राज साहब ठाकरे साथ में इलेक्शन लड़ेंगे। बहुत टाइम है इलेक्शन को, जब इलेक्शन आएगा तो देखेंगे। अभी तो हमारे सामने कोई ठोस प्रस्ताव है नहीं और जब तक प्रस्ताव नहीं आता तो उसके बारे में क्या बात करेंगे। जब आएगा तब उसके बारे में राज साहब निर्णय लेंगे। एकीकडे युती संदर्भातील कोणताही प्रस्ताव देण्यात आलेला नाही असं दोन्ही पक्षातील नेत्यांकडून अनेकदा स्पष्ट करण्यात आलेलं आहे, तर दुसरीकडे मात्र दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून युती संदर्भात मात्र सकारात्मक भावना व्यक्त करण्यात आलेल्या आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा।